सगळ्या शेतकरी बंधुआंना माझा नमस्कार। आज आम्ही आलेलो आहोत श्री दत्त ट्रॅक्टर्स, जे की आहे स्वराजची एक डीलरशिप। त्यासोबतच यांच्याकडे पूर्ण पॅनेसर कंपनीचं विदर्भाचं काम आहे। आज आमच्याकडे आहे अजय भाऊ, यांनी पूर्ण हार्वेस्टर डिपार्टमेंट बघतात। हेच आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे आणि मेकॅनिक पण आहेत। ते आपल्याला आज पूर्ण हार्वेस्टरबद्दल जानकारी देतील। तर आता सर्वात पहिले आपण इंजिनपासून सुरू करू। या हार्वेस्टरला इंजिन दिलेलं आहे चँगफा कंपनीचं, जे की एक चायनामधले नामांकित ब्रँड आहे। जसं इंडियामध्ये किर्लोस्करला एक नामांकित ब्रँड मानला जातो, तसं चायना मार्केटमध्ये 3 प्रकारचे इंजिन येतात। त्या 3 प्रकारपैकी चँगफा जी कंपनी आहे ही सगळ्यात टॉपला येत असते। तर आता तुम्हाला इंजिनचं लेआउट दाखवतो। अजय भाऊ, थोडं इंजिनचं लेआउट दाखवा। बघा, या प्रकारे इझी ओपनेबल याला इंजिन दिलेलं आहे। म्हणजे जे काही काम येतं ते आपण इझिली करू शकतो। तर हे आहे याचं CID एक प्रकारचं इंजिन आहे। याला चँगफा मॉडेल इंजिन असं म्हटलं जातं। इझी ऑइल चेकअप आहे, सगळ्या गोष्टी आहे। त्यानंतर याला बघा, डबल रेडिएटरमध्ये ही मशीन येतं आपलं। हे आहे आपलं सिंगल रेडिएटर, जे की तुम्ही इथून बघू शकता। आणि त्यासोबत हे येतं आपलं डबल रेडिएटर। डबल रेडिएटरचा यूज काय, जे आपलं एअर खिचणार मशीन आपली, ते इथून खिचणार। तर एअर खिचल्यावर पहिलं प्युरिफिकेशन म्हणजे छोटंवालं रेडिएटरनी होते, आणि जे मोठंवालं प्युरिफिकेशन राहते ते आपलं मोठं रेडिएटर करत असते। तर या प्रकारचं नवीन टेक्नॉलॉजी यूज करून हे हार्वेस्टर बनवलेलं आहे। त्यानंतर आता समोर जर जातो म्हटलं तर आपण येऊया त्या ट्रॅकवर। ट्रॅक बघा, या कंपनीची ट्रॅकचं विड्थ ही जास्ती आहे। जवळपास 550 मिलीमीटरचा ट्रॅक दिलेला आहे, आणि याची ही जी मोठाई आहे ही पण जास्ती आहे। त्या कारणास्तव तुमचा हा ट्रॅक खूप जास्ती चालेल। जिथे नॉर्मल मशीनचा ट्रॅक जवळ 800 ते 1000 घंट्यात तुटतो, तिथे आपल्या मशीनचा ट्रॅक जवळपास 1500 घंटे तर आरामात चालेल। त्यानंतर हे रोलर्स बघू शकता तुम्ही। रोलर्स जे आहे हे मोठे दिलेले आहे, बाकी मशीन्सचे तिथेच रोलर छोटे दिले आहे। त्यासोबतच आपल्या मशीनला या मड काढण्यासाठी पट्ट्या दिलेला आहे। त्याच्याने काय होणार की जे चिखल आपल्या मशीनला लागतं, मशीनच्या व्हील्सला लागतं, ते पूर्ण चिखल निघून जातं। आणि अशी लंबे हे छान प्रकारचे रोलर दिलेले आहे। त्यामध्येच हे सेंटर रोलर दिलेले आहेत। 2 प्रकारच्या मशीनी येतात, एक येतं सेंटर रोलर आणि एक येत असतं साईड रोलर। तर आपली मशीन जी ही आहे ही सेंटर रोलरमध्ये मशीन आहे। त्यानंतर समोर जातो म्हटलं तर डिझेल टँक। नॉर्मल मशीनला तुमची 160 लिटरची डिझेल टँक येते, तिथेच आपल्या या मशीनला 240 लिटरची डिझेल टँक दिलेली आहे। आणि हे जे ऑगरचा पाईप आहे, या ऑगरचा पाईप आहे हा आतमधला स्टेनलेस स्टीलमध्ये, बाकीचा मशीनमध्ये असते MS मध्ये। MS चा डिसॲडव्हांटेज म्हणजे हे की तुमचं जे धान राहत असते तो ओला राहत असते। थोड्या दिवसात ते कंटिन्युअस यूजमध्ये ते काय होते, जास्ती जाता जंग खाते। तर SS हे कधीही बेटर आहे। समोर जातो म्हटलं तर आपली ही पॅनेसर कंपनीची T40 मशीन येतं। यालाही समोर हे एअर ब्लोअर दिलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की एअर ब्लोअरचा यूज काय, का दिलं असतं हे एअर ब्लोअर? तर आपण जेव्हा या मशीनची कटिंगच्या वेळेस जे धूळ उडतं, ते धूळ जातं सरळ ड्रायव्हरच्या तोंडावर। तर ते ड्रायव्हरच्या तोंडावर न गेलं पाहिजे, त्यामुळे हे एअर ब्लोअर दिलेलं आहे। या एअर ब्लोअरचं मेन काम म्हणजे काय, इथली निघालेली धूळ हे सक करून घेतं। हे सक्शननी इकडून निघणार, तर त्या कारणास्तव तुमचे ड्रायव्हर जास्ती इफेक्टिव्हली काम करू शकेल। त्यानंतर हिला जे थ्रेशर दिलेलं आहे हे सगळ्यात मोठं सेगमेंटमधलं थ्रेशर आहे। याची लेंथ जवळपास 6 फीटची आहे, आणि हे इझी ओपनेबल थ्रेशर आहे। जेव्हा कधी आपली मशीन ओल्या कामावर चालते, जसं की सोयाबीन झालं, राईस झालं, तेव्हा आपली मशीन कधी ना कधी जाम होणारच। तर जाम झाल्यानंतर थ्रेशर मशीनमध्ये जायसाठी कस्टमर्सला खूप जास्ती हे होते, हार्ड होतं। तर त्यामुळे पॅनेसर कंपनीने इझी ओपनेबल थ्रेशर दिलेलं आहे। ज्याला काय करायचं आहे, फक्त खिचायचं आहे, पूर्ण थ्रेशर तुमच्या समोर दिसेल। आणि समोरचं सांगतो म्हटलं तर याला बेल्ट्स जे दिलेले आहे, ऑटो टाईटनिंग बेल्ट्स दिलेले आहे। त्याच्या कारणास्तव तुमच्या मशीनचा जो मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्स कमी होणार। बघा, जेव्हा तुमची मशीन मेंटेनन्स काढते तेव्हा काय होत असते की तुमचा बेल्ट ढिला होते, पण आपलं लक्ष नाही राहत, त्यामुळे तो बेल्ट तुटून जातो, बरोबर? तर हे ऑटो टेन्शनिंग बेल्ट आहेत। याच्यात काय असते की मशीनचे बेल्ट दिले होतात तेव्हा या मेकॅनिझमनी हे ऑटोमॅटिक टाईट होतात। हा जो नट आहे हा आपण टाईट करत असतो। नटकडे फक्त जेव्हा आपण दिवसाला स्टार्टिंग करतो मशीनला थोडा टाईट केला तर आपल्याला मग दिवसभर लक्ष द्यायची गरज नाही।
त्यानंतर जर बघतो म्हटलं तर या मशीनला आपल्याला लागतं SMS सिस्टीम. SMS सिस्टीम म्हणजे काय? SMS सिस्टीम म्हणजे स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टीम, जे आपले तनिस म्हणतो आपण मराठी भाषेत. तर तनिसला बारीक करून भुसा बनवते, ते काम हे मशीन करू शकते. बाकीच्या मशीनला नाही लागू शकत हे सिस्टीम. आणि हे पण इझी ओपनेबल आहे, इझी क्लोजेबल आहे. तर आता समोर जाऊ. आता आपण बघू हिचं ऑटोमॅटिक ऑगर, जे की 360 डिग्रीमध्ये पूर्ण रोटेट होते. त्यानंतर या ऑगरमध्ये पण एक विशेषता म्हणजे हे ऑगर आतमधनं स्टेनलेस स्टीलचं आहे, जंग खाणार नाही, लवकर खराब होणार नाही. आता आपण मशीन चालू करून दाखवत आहेत अजय भाऊ आपल्याला. याचा आपण सॉफ्टनेस बघू इंजिनचं. इंजिन आता याचं स्मूथ असल्यामुळे हार्वेस्टरमध्ये एक बेसिक कन्सेप्ट आहे, जितकं स्मूथ तुमचं इंजिन तितकंच तुमचं हार्वेस्टरमध्ये मेंटेनन्स कमी निघणार. याचा जो मेन स्विच असतो तो बंद आहे गॅस, इथेच इझिली दिलेला आहे तो मेन स्विच. बघूयात आपण. हे बघा इथे कसं, इथे ऑन आहे, वरती ऑफ आहे. तर आता ऑन करावं लागेल.